सर्वप्रथम प्रेक्षकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा. आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागाचे अपडेट. तर आता आपण पाहतो की आत्ता लता ही मला आता इथे नाही राहायचं असं सांगत असते. तर जानकी तिला विचारत असते, का ग आई, तुला इथे काही त्रास आहे का, इथे कसली अडचण आहे का. त्यावर लता म्हणत असते, अगं जानकी, त्रास अडचण असं काही नाही ग बाळा, पण इथे मी कशी राहणार आता, नको, मी त्यापेक्षा जाते ना माझ्या घरी. त्याबरोबर आता ऋषिकेशसुद्धा लताला विचारत असतो, पण तुम्हाला प्रॉब्लेम काय आहे, इथे काही तुम्हाला त्रास होतो आहे का, काही अडचण आहे का, की तुम्हाला इथे राहता येत नाही आहे. त्याबरोबर लगेचच लता सांगत असते, नाही हो जावे, तसं काही नाही आहे, पण काय आहे, असं लेकीच्या माहेरी सासरी राहणं बरं वाटत नाही. आता शेवटी मला माझ्या घरी जायला हवं. त्याबरोबर आता जानकी ही म्हणत असते लताला, की आई अगं हे काय बोलतेस आणि ह्या सर्व कुठल्या गोष्टी तडकून राहिली आहेस. इतक्यात तिथे ओवी येते आणि ओवी विचारते, कुठे जातेस आजी. त्याबरोबर आता ऋषिकेश आणि जानकी सांगतात तिला, की तुझ्या आजीला इथे बोर होतो आहे, तर तिला आता तिच्या घरी जायचं आहे असं तिचं म्हणणं आहे. त्याबरोबर ओवी सांगत असते, ए आजी जाऊ नकोस कुठे, अगं मी असताना तुला बोर होतंच कसं, मी आहे ना, मी तुला बोर होऊ देणार नाही, चल आपण करूया काहीतरी, म्हणजे तुला बोर होणार नाही. त्याबरोबर आता जानकी ही आईला सांगत असते, बघ आई, आता तुला काही सुट्टी नाही. त्याबरोबर आता ओवी म्हणते, आजी चल काहीतरी करू, काहीतरी खेळू, म्हणजे तुझी झोप जाईल, तुला परत असं आळसल्यासारखं वाटणार नाही आणि तुझ्या डोक्यातून तुला घरी जाण्याचा विचार जाईल, चल चल. त्याबरोबर आता बळजबरीने त्या दोघीजणी बाहेर जात असतात. त्याबरोबर आता इथे जानकी सांगत असते, आजीला जास्त सतवू नको, त्रास देऊ नकोस. ओवी मात्र कसल्या काय ऐकण्याच्या नादात नसते, तिला जे करायचं आहे शेवटी ती तेच करणार असते. त्याबरोबर आता जानकी ही ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश, हे जे काही घडून गेलं आहे, आईने आपल्याला एवढा त्रास दिला वगैरे, त्यामुळे ना तिला त्या गोष्टींचं गिल्ट आलं आहे आणि म्हणून खरं तर तिला इथे राहायला नको वाटतं आहे. तर त्याबरोबर ऋषिकेश हा जानकीला सांगत असतो, हे बघ जानकी, आता जर आपण पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी उगाळत राहिलो तर निष्पन्न काहीही होणार नाही आहे. आपण आता ते सगळं विसरून जाण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. जोवर आपण दोघं ही गोष्ट डोक्यात घेणार नाही ना, विसरण्याचा प्रयत्न करणार नाही ना, तोपर्यंत कोणीच विसरूच शकत नाही. त्याबरोबर जानकी म्हणत असते, ऋषिकेश, काहीतरी असं केलं पाहिजे ना, की घरातलं सगळं वातावरणच अगदी बदलून गेलं पाहिजे, पण असं काय करता येईल हाच मला प्रश्न पडतो राहून राहून. दिवाळी, आता निमित्त हे फक्त दिवाळी आहे. ऋषिकेश, दिवाळी अशी साजरा करूया ना दणक्यात, की पाहणाऱ्यांनी पण पाहत राहायला हवं. सगळ्यांना प्रश्न पडला पाहिजे की किती मस्त दिवाळी केली आपण, एकदम छान दिमाखात करूया दिवाळी, सगळं उत्तम काय. त्याबरोबर ऋषिकेश जानकीला म्हणतो, चला ठरलं मग, बाकीचं काम तुम्ही बघा, फराळ वगैरे सगळंच, आणि त्याबरोबर घराचं डेकोरेशन सजावट ते मी सारंग सौमित्र आम्ही बघून मिळून करतो. त्याबरोबर आता इथे ऐश्वर्या ही पुन्हा एकदा त्या मास्कमॅनला कॉल करते आणि विचारत असते, की मी तर सेटलमेंटसाठी त्या ऋषिकेश आणि जानकीला ऑफर दिली होती, पण त्यांनी माझी ऑफर नाकारली. त्यावर तो म्हणत असतो, की तू तुझी कमी बुद्धी आणि व्यर्थ कष्ट वाया घालवूच नकोस ना. त्याबरोबर ऐश्वर्या म्हणत असते, माझ्याशी अशा भाषेत बोलायचं नाही या, माझ्याशी नीट बोलायचं, आणि व्यर्थ मेहनत फुकट कष्ट म्हणजे नेमकं तुला म्हणायचं काय. त्याबरोबर तो सांगतो, मला जे करायचं होतं ते मी केले. आता ऐश्वर्या विचारते, तुला करायचं होतं ते म्हणजे नेमकं असं काय केलं आहेस तू, मला नीट सांगायचं. त्यावर आता मास्कमॅन ऐश्वर्याला सांगायला लागतो, की मी असं काहीतरी केलं आहे की ज्याने रणदिवे कुटुंबियांचं आता दिवाळं निघेल. त्यावर ऐश्वर्याला प्रश्न पडतो, की दिवाळं निघेल म्हणजे नेमकं ह्याने केलं आहे तरी काय. पण आता ती विचारायच्या आधीच मास्कमॅन फोन कट करून टाकतो. तोपर्यंत इकडे जानकीने दुसऱ्या दिवशी वाल्याने साबण पाठवून देताच ती ताबडतोब आता फराळाला लागलेली असते. पहिला जानकीने चिवडाच करायला घेतलेला असतो. त्याबरोबर आता त्या ठिकाणी सुमित्रा येते आणि सुमित्रा आता जानकीला म्हणत असते, बापरे जानकी, अगं वान सामान आलं नाही आणि तू लगेचच फराळ बनवायला सुरुवातसुद्धा केलीस, वा उत्तम. बरं, यावेळेस करंज्यासुद्धा आपण जरा जास्तच करू काय.
त्याबरोबर जानकी म्हणत असते, हो हो आई, करू जास्त, तुमच्या यांना आवडतात, लक्षात आहे माझ्या. त्याबरोबर लगेचच सुमित्रा हसते, जानकीसुद्धा हसत असते, ती गमतीनेच म्हणालेली असते. त्यावर जानकी पुढे म्हणते, पण त्याच्या आधी मी आता चिवडा झाला की शंकरपाळ्या करायला घेणार आहे. त्यावर सुमित्रा म्हणते, हो हो घे बाई, शंकरपाळ्या पहिल्या करून घे. लहान मुलं खिशात घालून शंकरपाळ्या दिवसभर खातात, तसं सारंगही शंकरपाळ्या दिवसभर खात राहतो. त्याबरोबर आता तिथे लगेचच जानकीची आईसुद्धा येते आणि त्या दोघीजणी आता म्हणत असतात की तू आम्हाला काहीतरी काम सांग, आम्ही तुला मदत करतो जानकी. त्यावर आता जानकी म्हणत असते की तुम्ही दोघी कशाला मला मदत वगैरे करताय, नका करू, मी करेन सगळं. त्याबरोबर आता जानकीला लता म्हणत असते, अगं जानकी, मिळून केलं काम तर पटपट होईल, भरभर करू आपण सगळ्या मिळून. त्याबरोबर आता लगेचच त्या ठिकाणी जानकी म्हणायला लागते की नाही नाही, कशाला, तुमच्या मदतीची दोघींच्याही मला गरज नाही लागणार, मी आहे ना, मी करेन. आणि जर मला मदतीला कोणी हवं असेलच तर इतक्यात तिकडे अवंतिका येते आणि म्हणते, मी आहे ना, मी करेन तुम्हाला मदत, काय. त्याबरोबर जानकी म्हणते, हो बरोबर, मदत करशील आणि मदत करता करता 4-5 स्टोरी, 2-3 रील बनतील, काय, बरोबर ना. त्याबरोबर अवंतिका म्हणते, हो मग वहिनी, अहो या सर्व आठवणी म्हणजेच तर साठा असतो ना, जुने क्षण, जुने दिवस आठवण्यासाठी. त्याबरोबर लगेचच आता जानकीसुद्धा म्हणते, हो ग खरंच. मग ऐश्वर्या हिचा विषय आता सुमित्राच्या तोंडून निघतोच. त्यावर जानकी म्हणते, आई, मी म्हणाली आहे ना तुम्हाला, पुन्हा त्या ऐश्वर्याचं नावसुद्धा आपल्या घरात काढायचं नाही. मग त्यावर लगेचच सुमित्रा म्हणते, हो बाई, त्या दळभद्री मुलीचं नावसुद्धा माझ्या घरात नको. तुम्हाला सांगते लताताई, अहो या दोघीजणी जेव्हा एकमेकीची बाजू घेतात ना, तेव्हा असं वाटतं या बहिणीच आहेत. यांना असं आनंदाने नांदताना बघून मलासुद्धा खूप सुख वाटतं. त्यावर लता म्हणत असते, हो ना, खरंच बरं वाटतं घरात असं आनंद वातावरण छान बघून. त्याबरोबर लगेचच आता जानकी ही सुमित्रा आणि लता दोघींनाही म्हणते, बरं आता तुम्ही दोघींनीही जा बरं बाहेर, बसा तुम्ही दोघी बाहेर जाऊन, आम्ही आहोत ना इथे किचनमध्ये, आम्ही करतो काम. त्याबरोबर आता बाहेर जात असताना चुकून तिथे असलेल्या दुधाच्या कपाला लताचा हात लागतो आणि तो कप खाली सांडतो. येता दूध खाली सांडलेलं असतं. लतासुद्धा म्हणायला लागते, माफ करा, माझ्याकडून चुकून सांडलं. तर जानकी म्हणते, आई काही हरकत नाही, मी पुसून घेते पटकन. त्याबरोबर आता आजी त्या ठिकाणी आलेली असते आणि आता आजी विचारते, काय झालं, कसला आवाज झाला, काय पडलं. आता आजीची नजर खाली जाते आणि ती म्हणते, बाप रे, दूध सांडलं, अपशकुन झाला हा. कोणाकडून सांडलं दूध, कोणी केला हा अपशकुन, दिसलं नाही का सांडणाऱ्याला. त्याबरोबर मग आता लगेचच अवंतिका म्हणत असते, कोणाकडूनही सांडू देत ना आजी, काय फरक पडतो, मी पुसते. आणि लगेचच ती जानकीच्या हातातलं फडकं घेते. त्यावर आता लता म्हणते, दे बाळा माझ्याकडे, माझ्याकडून चूक झाली आहे ना, मी करेन. त्याबरोबर लगेचच आता आजी म्हणते, अच्छा म्हणजे तुम्ही सांडलं आहे का दूध, नाही नाही, मग काही हरकत नाही, काही चूकच नाही ना म्हणायची तुमची. अहो ज्यांचं नशीबच असं फाटकं असतं त्यांचे हातसुद्धा फाटके असू शकतात, असू द्या, समजून घेऊ आम्ही. त्याबरोबर मग मात्र आता सुमित्रा ही आजीला ओरडते, आजीला म्हणत असते, आई काय बोलतेस तू, तुझं तुला कळतं आहे का, भान ठेव जरा बोलताना तू काय बोलतेस ते. त्यावर आजी म्हणते, अरे बापरे, राग आला का तुला, बापरे, पण एक गोष्ट लक्षात ठेव सुमित्रा, तू काहीही बोललीस तरी मला फरक पडणार नाही आहे, येऊ दे तुला किती राग यायचा आहे तो, पण मी काहीही चुकीचं बोलत नाही आहे. ह्या दोघी मिळून आज तुला सुखी घराचं छान चित्र उभं करून दाखवतायत, पण तसं काहीही होणार नाही आहे, कळलं ना तुला. लवकरच ह्या दोघीही तुला खाली जमिनीवर आणून आपटतील ना, तेव्हाच तुझे डोळे उघडतील, तेव्हाच तुला समजेल, कळलं ना. दूध सांडलं उगाचच्या उगाच, अपशकुन केला. त्याबरोबर आता सतत दूध सांडलं, अपशकुन केला, एवढंच आजी बोलत असते. आणि मग आता ती जाता जाता शेवटचा शब्द बोलून जाते, जेव्हापासून ही बाई घरात आली आहे तेव्हापासून अपशकुन झालातच आणि आता हा अपशकुन आणखीन एक वाढवून ठेवला, जाऊ दे, एवढं बोलत ती तिकडनं गेलेली असते. त्याबरोबर आता हे सगळं ऐकून जानकी आणि लता दोघींनाही खूप वाईट वाटलेलं असतं, दुःख झालेलं असतं. तर आता लगेचच सुमित्रा ही लताला म्हणायला लागते, लताताई, तुम्ही माझ्या आईच्या बोलण्याचं फार वाईट वाटून घेऊ नका किंवा मनावरच मुळात घेऊ नका. अहो आईचं बोलणं आम्ही फारसं कोणी मनावर घेत नाही हो, तुम्हीसुद्धा नकाच घेऊ. त्याबरोबर लगेचच लता म्हणायला लागते, अहो नाही नाही, काही हरकत नाही, म्हणजे त्या जे काही बोलल्या त्यात गैर आणि चुकीचं काही नाहीच आहे. खरोखर माझ्या नशिबात आजपर्यंत कधीच काहीच चांगलं घडलेलं नाही हो.
अहो जेव्हा कधी काहीतरी चांगलं घडेल अशी आशा तरी मनाला वाटायला जाते ना, बरोबर नेमकं तेव्हाच काहीतरी चुकीचं आणि वाईट घडतं माझ्या नशिबात. त्यामुळे जे काही त्या बोलल्या त्याचं मला दुःख किंवा वाईट अजिबातच वाटलेलं नाही आहे. असू द्या, त्या बोलल्या ते योग्यच होतं. त्याबरोबर जानकी म्हणत असते, आई अगं का वाईट वाटून घेतेस, जाऊ देत ना. आणि दूध तुझ्याकडून चुकून सांडलं ना, मग काय हरकत आहे. आम्हाला तू सांगितलंस तुझ्याकडून चुकून झालं आणि आम्हाला ते कळलं देखील. जाऊ दे, आजींचं बोलणं तू मनावर नको घेऊ. आम्ही कोणीच नाही घेत ग त्यांचं बोलणं मनावर. जा आता तुम्ही दोघी बाहेर बसा. त्याबरोबर लता आणि सुमित्रा दोघीही तिकडनं जातात. तर आता जानकीला वाईट वाटलेलं असतं घडलेल्या प्रसंगाचं. अवंतिका तिला आधार देते आणि मग आता दोघीजणी फराळ करायला घेतात. तर दुसरीकडे आता माया ही फोनवरती बोलत असते. हो मी पाठवून दिलेत पैसे. हो चालेल. आणि ती फोन ठेवते. त्याबरोबर त्या ठिकाणी आता लता आलेली असते. लताला हे असं दारात थांबलेलं बघून माया म्हणते, काकू अहो दारात का थांबलाय, या ना, या आत या. त्यावर लता म्हणते, अगं नाही ग, तू फोनवर बोलत होतीस ना, म्हणून मग मी बाहेरच थांबले. काय ग, कोणाचा फोन होता, कोणाशी बोलत होतीस. त्यावर आता ती सांगत असते, अहो काकू काही नाही, आता मी नवीन मोबाईल घेतला ना, तर त्यात पहिले सगळे ॲप इन्स्टॉल केले. आईबाबांना हॉस्पिटलमध्ये जायचं होतं ना चेकअपसाठी, तर मग माझ्या अकाउंटवर जे काही पैसे होते ते त्यांना पाठवून दिले आणि त्यांच्याशीच बोलत होते की पैसे आणखीन लागले तर सांगा मला, मी देईन म्हणून पाठवून. त्याबरोबर लगेचच लता म्हणते, हो का, बरोबर. पण काय गं, तुझ्यानंतर तुझ्या आईबाबांचं कसं होईल. त्यावरती म्हणते, म्हणजे काकू. त्यावर लता म्हणते, अगं म्हणजे आता तू इथे आहेस तोवर तुझ्या आईबाबांना बघतेस, त्यांचं सगळं करतेस, पण एकदा का तू लग्न करून सासरी गेलीस की मग तुझ्या आईबाबांना कोण सांभाळणार गं. त्याबरोबर आता माया म्हणते, काकू अहो असं काय करताय, माझे आईबाबा आहेत ते, मी लक्ष नाही का ठेवणार त्यांच्यावर, त्यांना मीच सांभाळणार. आता जानकी वहिनी कसं तुम्हाला बघतायत, तुमच्या प्रत्येक गोष्टीवर लक्ष ठेवतात, तसंच मीही माझ्या आईबाबांच्या गोष्टींवर लक्ष ठेवणार. त्याबरोबर लता म्हणते, हां बरोबर. अगं पण एक खरं बोलू का, लेकीच्या सासरी राहायचं म्हटलं ना की नको वाटतं ग जीवाला, कसं तरी वाटतं, वाईट दिसतं ना ते, म्हणून नकोच. मी सुद्धा आता ना एकदा का दिवाळी होऊन गेली की जानकीला सांगणार आहे मला इथे नाही थांबायचं म्हणून, मी आपली जाईन माझ्या घरी निघून, नको ग थांबायला इथे आता मी. त्याबरोबर लगेचच लता आता हे असं म्हटल्यावर तिला माया सांगत असते, हे बघा काकू, मुलगा मुलगी असं आता काही उरलेलं नाही आहे, आता दोघंही सारखे आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल ना ते तुम्ही करा, ते तुमच्यासाठीही योग्य असेल आणि सगळ्यांसाठीच. बरं काकू, आता तुम्ही इथून निघायच्या आधी मला मात्र निघावं लागेल. नाही म्हणजे काय आहे ना, मला ही दिवाळी माझ्या आईबाबांबरोबर साजरी करायची हो, म्हणून म्हणते. त्याबरोबर मग आता लगेचच लता म्हणते, हो चालेल, तू जा, पण आजच्या दिवस इथेच राहा. काय आज राहशील ना. त्याबरोबर लगेच आता ती म्हणत असते, हो आज राहीन ना. त्याबरोबर आता इथे काही लोक हे रणदिवे कुटुंबियांच्या घरी आलेले असतात. आता गाडी थांबवून ते लोक खाली उतरल्याबरोबर सरळ थेट घरात घुसायला लागतात. गुलाब तिकडे येतो आणि म्हणत असतो, ओ साहेब थांबा, हे काय असं डायरेक्ट अचानक आला सकाळ, घरात चाललाय सकाळ, कोण आहे कोण तुम्ही, अशा आत कशी जाताय. त्याबरोबर लगेचच आता ती माणसं म्हणायला लागतात, अरे बापरे, कोण रे तू, आम्हाला विचारतोयस तो एवढा, कोण आहोत म्हणून आम्ही, तू कोण आहेस आधी ते सांग. त्याबरोबर तो सांगायला लागतो, अहो साहेब असं काय करायलायसा, तुम्ही आमच्या साहेबांच्या घरी आलायसा आणि आम्हालाच विचारायला वे आम्ही कोण आहो म्हणून. त्याबरोबर आता लगेच तो तिसरा व्यक्ती असतो तो म्हणतो, बापरे साहेब का, बरं चल मग चल आज चल आणि तुझ्या त्या साहेबांना बोलव जरा, मला तरी भेटू देत. त्याबरोबर लगेचच गुलाब म्हणतो, हो मग घाबरतोय का काय, चला. आणि मग आता तो आतमध्ये हाका मारतो, दादासाहेब, वहिनीसाहेब, दादासाहेब. त्याबरोबर आता त्याने अशा हाका मारल्याबरोबर त्या ठिकाणी सारंग लगेचच बाहेर येतो आणि म्हणत असतो, काय झालं गुलाब, अशा हाका का. इतक्यात तो बघतो की एवढी सगळी माणसं येऊन घरात थांबली आहेत. मग आता सारंग म्हणायला लागतो, ओ कोण आहात तुम्ही आणि इथे असे आमच्या घरात कसे काय घुसलात, डायरेक्ट याला तुम्हाला काही कळत नाही का, वाटत नाही का काही. त्याबरोबर त्या ठिकाणी ऋषिकेश आणि जानकी हे दोघंसुद्धा आलेले असतात आणि ते सुद्धा आता विचारायला लागतात की कोण आहात कोण तुम्ही आणि तुम्ही असे आमच्या घरी का आलाय. त्याबरोबर आता ते जे मेन असतात ते त्या फोटोग्राफरला सांगतात की जा रे फोटोज क्लिक करून घ्या संपूर्ण प्रॉपर्टीचे, आता ही प्रॉपर्टी आपल्याच ताब्यात आहे.
त्याबरोबर आता ऋषिकेश म्हणत असतो, अहो एक मिनटं, तुम्ही आमच्या घराचे सरळ फोटो काढा असं कसं काय सांगितलं? त्याबरोबर आता त्या ठिकाणी सौमित्र पुढे येतो आणि म्हणत असतो, कोण आहात तुम्ही? कोणी पाठवलं आहे तुम्हाला? त्याबरोबर आता ती लोक सांगायला लागतात की आमची ही कंपनी आहे आणि आमच्याकडे तुमची ही प्रॉपर्टी घाण आहे आणि त्या दरम्यानच आम्ही आता इथे आलो आहोत. त्याबरोबर आता हे ऐकल्यावर सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसतो. तर ती जी व्यक्ती असते ती सांगत असते, तुमच्या प्रॉपर्टीचे ओरिजिनल जे काही पेपर्स आहेत ते आमच्याकडे आहेत आणि म्हणूनच आम्ही इथे आलो आहे. आता हे ऐकून सौमित्रला खूप मोठा धक्का बसतो. सौमित्र म्हणतो, बघू पेपर्स, आणि मग आता तो त्यांच्या हातातले ते पेपर्स बघण्यासाठी घेतो. आता ते पेपर त्यांनी घेतल्याबरोबर जानकी म्हणते, अहो एक मिनटं, हे असं कसं होऊ शकतं? आमच्या प्रॉपर्टीचे पेपर तुमच्याकडे कसे येतील? नाही, आम्ही मुळात आमच्या जमिनीचा, आमच्या घराचा कुठला व्यवहार केलेलाच नाही आहे, तर मग हे सगळं कसं काय होऊ शकतं? कसं शक्य आहे? त्याबरोबर आता लगेचच नानासाहेबसुद्धा पुढे येतात आणि म्हणायला लागतात की हे बघा, काहीतरी गैरसमज झालेला आहे तुमच्याकडे कुठली तरी दुसरी प्रॉपर्टी असेल आणि तुम्हाला वाटलं आहे आमची आहे. नाही, ही प्रॉपर्टी नाही येते, कारण आम्ही कुठल्या कंपनीबरोबर कसला व्यवहारच केलेला नाही आहे. मुळात आम्ही आमच्या घराचाच व्यवहार केलेला नाही आहे. त्याबरोबर ऋषिकेश म्हणतो, आणि आमच्याकडे आमच्या घराचे ओरिजिनल पेपर्ससुद्धा आहेत, त्यामुळे तुम्ही असं नाहीच म्हणू शकत. त्यावर ऋषिकेश आता जानकीला सांगतो, जानकी जा, आपल्या घराचे जे ओरिजिनल पेपर आहेत ते पटपट घेऊन ये. जानकी म्हणते, हो लगेच आणते. तर आता इथे ऐश्वर्या ही मात्र खूपच जास्त खुश असते. ऐश्वर्याला हा जो घडलेला प्रसंग असतो तो खूप आवडलेला असतो, तिला तो आनंददायी वाटत असतो. ती म्हणत असते, डाडा तुम्हाला नाही सांगू शकत मी, मला आज किती म्हणजे किती आनंद झाला. मला ना आज खूप 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 भारी वाटते. खूप दिवसानंतर मला अशी शांत निखळ झोप लागणार आहे. अहो मला ना असं झालं आहे की कधी आपण एकदा त्या रणदिव्यांच्या समोर जातो आहे आणि त्यांची ही लाचारी, त्यांचा हा त्रास, त्यांचं हे दारिद्र्य बघतो आहे. त्याबरोबर आता विखे पाटील तिला म्हणत असतात, काळजी करू नको पोरी, सगळं तुला हवं तसं तुझ्या मनाप्रमाणेच घडणार. मी आहे नवं, समजा तुला हवं तसं घडणार. त्या रणदिव्यांना 4 थोबाडीत मारण्याची संधी बी तुला घावणार. काळजी करू नको तू. ज्या दिवशी हे समजा शक्य होईल नवं, तीच आपली दिवाळी आणि तोच आपला दसरा. त्यावर ऐश्वर्या म्हणत असते, हो डॅड, आपण त्या दिवशी खूप दणक्यात दसरा, दिवाळी सगळं अगदी साजरा करू. बघा, नाही जर त्यांना अद्दल घडवली ना तर मी सुद्धा नावाची ऐश्वर्या नाही जर त्यांना चांगल्या जेलमध्ये पाठवलं ना तर मी सुद्धा ऐश्वर्या नाव नाही सांगणार. त्याबरोबर विखे पाटील म्हणायला लागतात की वाह, आमची लेक एकदम आमच्यासारखी झाली, आमच्यावर गेली की. त्याबरोबर आता इथे जानकी ही घराचे जे पेपर्स तिच्याकडे असतात ते घेऊन आलेली असते आणि ते पेपर तिथे घेऊन आल्याबरोबर आता सौमित्र ते पेपर त्या लोकांच्या हातात देतो आणि म्हणतो, हे बघा, हे आहेत आमच्या प्रॉपर्टीचे खरे पेपर्स, हवेत तर तपासून घ्या. त्याबरोबर आता ती लोक ते पेपर उघडतात आणि म्हणत असतात, काय मूर्ख समजता का आम्हाला, की वेडं समजता? हे पेपर्स नकली आहेत, बनावट पेपर्स आहेत. त्याबरोबर आता ऋषिकेश म्हणतो, काय बनावट? अहो नाही हो, हे असं कसं होईल? मग तो सौमित्राच्या हातात ते पेपर तपासायला देतो. सौमित्रसुद्धा बनावट पेपर असल्याचं सांगतो. त्याबरोबर आता लगेचच इथे तो जो माणूस असतो तो म्हणत असतो की मग आता तुम्हाला तुमचं घर खाली करावं लागेल. त्याबरोबर जानकी म्हणत असते, पण एक मिनटं, प्रश्न हा आहे की हे सगळं केलं कोणी आणि का, कशासाठी? त्याबरोबर लगेचच आता आजीला आठवायला लागतं की ऐश्वर्याला मदत करण्यासाठी आजीनेच ओरिजिनल पेपर जानकीच्या खोलीतून नेऊन तिथे डुप्लिकेट पेपर ठेवून ते पेपर ऐश्वर्याला दिले होते. त्याबरोबर आता इथे ते जे साहेब असतात ते म्हणतात, नाही, काय शोध लावायचं आहे तेवढा तुम्ही लावा, पण इथे नाही, घराच्या बाहेर जाऊन नाही. म्हणजे काय आहे ना, मी तुम्हाला 1 महिन्याची नोटीस पिरियड देतो आहे. त्या 1 महिन्यात तुम्हाला हे घर, हे प्रॉपर्टी सगळं रिकामं करून जावं लागणार आहे. तुमची शेती, तुमचा बिझनेस, तुमची शेतजमीन सगळं अगदी आमच्याकडे ह्या घरासकट गहाण आहे 50 कोटी रुपयांना. त्याबरोबर हे ऐकून मग मात्र आता इकडे सुमित्रा हादरतेच. त्याबरोबर ऋषिकेश आणि जानकी हे तिला आधार द्यायला पुढे सरसावतात. तर जानकी ही म्हणत असते, आई काळजी करू नका, होईल सगळं व्यवस्थित. त्याबरोबर आता तो जो माणूस सोबत आलेला होता तो सुद्धा म्हणत असतो, दादा, अहो घर आता लवकरात लवकर खाली करा तुम्ही, शेवटी तुमच्याकडे काही पर्याय नाही आहे ना. आता त्याने एवढ्या ॲटिट्यूडमध्ये सांगितल्याबरोबर सौमित्र म्हणतो, हॅलो, ते काय करायचं ना ते मी बघून घेईन, तू ताबडतोब आत्ता इकडनं चालता हो. नाही म्हणजे
काय करायचं की तुला कोर्टात खेचायचं ते मलाही माहिती आहे. आता भेटूया कोर्टात, हां, निघ. आणि मग आता तो त्या लोकांना तिकडनं हकलवून लावतो. तर आता इकडे ऐश्वर्या ही म्हणत असते की बिचारे रणदिवे कुटुंबीय आले असतील रस्त्यावर येवाना, खूप दया येते मला त्यांची. तर इकडे आता आजीने जे काही केलेलं असतं त्या सगळ्या गोष्टीमुळे आजी खूपच जास्त घाबरलेली असते. आजीला सगळ्या गोष्टींचा पश्चातापही पुरेसा झालेला असतो. तर जानकी आता म्हणत असते ते पेपर्स नक्की कोणी गायब केले आणि ऐश्वर्यापर्यंत आपल्या घरातून ते पेपर्स कसे गेले हे सगळं मला शोधून काढायचं आहे. सुमित्रा म्हणते ऐश्वर्याने स्वतः येऊन आपल्या घरातून पेपर घेतलेत. त्यावर जानकी म्हणते नाही, ऐश्वर्या इथे येऊ शकत नाही, नक्कीच हे काम कोणीतरी केलेलं आहे तिच्यासाठी. त्याबरोबर आता हे कोणी केलं आहे हे मी शोधून काढणारच असं ती म्हणते आणि हा व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल. आजच्या पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.